नांदगाव शहर पुन्हा एकदा हादरलं आहे. ही बातमी ऐकून डोळे पाणावतात. तुम्ही पाहत आहात गाव ते राज्य मराठी न्यूज चॅनल. ही बातमी ऐकून डोळे पाणावतात, काळीज पिळवटून जातं. कारण ही केवळ बातमी नाही, हा एका आईच्या आयुष्यावर उमटलेला कायमचा काळा ठसा आहे. हा एका सर्वसामान्य कुटुंबाचा कधीही न भरून येणारा घाव आहे. नांदगाव शहरात मोकाट जनावरं, मोकाट कुत्री आणि त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यात अपयशी ठरलेलं मोकाट प्रशासन, या तिन्हींच्या निष्काळजीपणाची भीषण किंमत एका 6 वर्षाच्या निरागस चिमुकल्याला मोजावी लागली आहे. सर्वसामान्य कुटुंबातील भावेश दीपक भावसार, वय अवघं 6 वर्ष, ज्या आईने 9 महिने पोटात वाढवलं, ज्या आईने स्वप्न पाहिली होती, माझा राजा मोठा होईल, आमच्या हालअपेष्टा संपतील, आपलं छोटंसं टुमदार घर असेल, आज त्या आईची गोद सुनी झाली आहे. ही शोकांतिका केवळ एका घरापुरती मर्यादित राहिलेली नाही. हिंगलाजी माता मंदिर परिसरात संपूर्ण क्षत्रिय भावसार समाजावर शोककळा पसरलेली पाहायला मिळते आहे. नांदगाव आज सुन्न आहे, पण प्रशासन अजूनही शांत का? प्रशासनाने कधीतरी विचार केला आहे का? त्या मातेच्या मनात आज काय चाललं असेल? त्या घरात आज शांतता आहे की केवळ शोक आणि अश्रू? आज नांदगाव थेट विचारतोय, आज भावेश गेला, उद्या कोण? आणखी किती निष्पाप जीव जाणार? आणि हे काही पहिलंच प्रकरण नाही. आजही नांदगाव शहरात मोकाट जनावरं बेधडक फिरत आहेत. मोकाट कुत्र्यांची दहशत कायम आहे. वयोवृद्ध अग्रवाल तात्यांवर मोकाट सांडाने हल्ला केला, ते गंभीर जखमी झाले. सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तरीही प्रश्न तोच, जबाबदार कोण? नांदगावकर आता शांत बसणार नाहीत. आता नाही तर कधी? आज नाही तर कोणासाठी? यानंतर कोणत्याही मातेची गोद सुनी होता कामा नये, हीच एकमुखी मागणी आज संपूर्ण नांदगाव शहरातून जोर धरू लागली आहे. प्रशासन जागं होणार का, की अजून एका निष्पाप जीवाच्या बलिदानाची वाट पाहणार? हा प्रश्न आहे आणि उत्तर देणं आता प्रशासनावर बंधनकारक आहे. तुम्ही पाहत आहात गाव ते राज्य मराठी न्यूज चॅनल. कॅमेरामन विजय भावसार, नांदगाव. संपादक विजय धामणे, नांदगाव, नाशिक. तर नांदगाव शहरात जी मोकाट कुत्रे व जनावरांची जी अराजकता माजली त्याच्यावर तुम्ही काय म्हणाल? आमच्या निदर्शनात असं आलेलं आहे की आतापर्यंत ज्या काही घटना घडलेल्या आहे, जे त्या 2 बालकांना कुत्रे चावलेले, त्यातलं एक बालक आज दगावलंय असं मला कळालेलं आहे. आता कुत्र्यांना पिसाळण्याचं म्हणजे रॅबिज जे असतं त्या जंतूंपासून जे कुत्रे पिसाळतात, त्यात एक जरी कुत्रा पिसाळला तो अनेक कुत्र्यांना बी चावू शकतो, अनेक माणसांना बी चावा घेतो आणि त्याच्या लाळेमधून त्या जंतूंचा प्रादुर्भाव होतो आणि पसरतो. शासनाचे हे लक्षात आलं की अनेक जणांना कुत्रे चावल्यानंतर मागच्या 15 दिवसापूर्वी घटना घडल्या होत्या. त्यावेळेस काही कुत्रे पकडण्यात आले, पण अजूनही असं दिसतं की गावामध्ये अनेक ठिकाणी कुत्रे भरपूर जमलेले आहेत. जसं इथे मटन मार्केट आहे, इथे कुत्रे असतात, त्या पुलाखाली असतात, गांधी चौकात असतात, पाठीमागे आहेत, कुंभारवाड्याकडे आहेत आणि बऱ्याच ठिकाणी आले. असंही एक कळालं होतं की बाहेरून काही कुत्रे इथं आणून सोडले, ते असं लक्षात आलेलं आहे. मुळात किती सत्य आहे त्यावेळेस समजेल, पण जी काही कुत्रे पकडले ती पूर्णशः न पकडलेले आहे. थोडेफार नेले, बाकीचे तसेच दिसत आहेत. तरी नगरपालिकेला मी विनंती करतो आणि अध्यक्ष साहेबांना विनंती करतो की याच्यावर परत लक्ष घालून या कुत्र्यांचा तुम्ही काहीतरी प्रबंध करावा, जेणेकरून किंवा त्यांना वॅक्सिनेशन द्यावे, त्यांना लस देऊन त्यांची नसबंदी करण्यात यावी,